आपले आयजी भुजबळ साहेब, जिल्हा परिषदेचे सीओ श्री महामुनी, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकरता आणि इथल्या पोलीस कमिशनरेट करता दोन्ही उत्तम इमारती व्हाव्या म्हणून देवेंद्रजींनी त्यांच्या अधिकारात भरपूर निधी या दोन्ही प्रकल्पाकरता दिला। याबद्दल नागपूर शहराचा खासदार म्हणून आणि जनतेच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। डिझाईन चांगला आहे आणि दीक्षित साहेबांकडे काम आहे। दीक्षित साहेबांनी नागपूर मेट्रोचं काम अतिशय उत्तम केलेलं आहे। कालच आम्ही देवेंद्रजी गड्डी गोदामच्या त्या एलिव्हेटेड फोर लेयर ब्रिजचं उद्घाटन केलं। फार सुंदर प्रोजेक्ट आहे। खाली रोड आहे आपला कामठी रोड, त्याच्यावरती मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मद्रास रेल्वे लाईन आहे आणि त्याच्यावरती पुन्हा फ्लायओव्हर आहे आणि त्या फ्लायओव्हरच्या वरती मेट्रो आहे। म्हणजे 4 मजली असा प्रकल्प कालपर्यंत माहिती मिळाली आशियामध्ये आपला पहिला प्रकल्प आहे आणि तो दीक्षित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला। विशेषतः ते जे मधलं स्ट्रक्चर आहे ते लोखंडाचं आहे आणि म्हणून आज कालच्या कार्यक्रमाला ते नव्हते, कारण त्यांना बोलावलंच नव्हतं, कारण आता बदलले का नवीन माणूस येतो, त्यामुळे जुन्या अधिकाऱ्यांनी किती चांगलं काम केलं तरी त्याला बोलवण्याची काही प्रथा नाही आहे। पण मी आज पब्लिकली नागपूरच्या जनतेच्या वतीने दीक्षित साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। दीक्षित साहेबांनी उत्तम काम केलं आणि म्हणून देवेंद्रजींनी त्यांना आता पीडब्ल्यूडी कॉर्पोरेशनचं त्यांना प्रमुख केलं आणि मी पण NHAI मला वाटते 30-40,000 कोटीचे 50,000 कोटी मी पण त्यांना कामं दिली आहे, कारण चांगलं काम ते करू शकतात। पुणे ते संभाजीनगर या एक्सप्रेस हायवेचं काम त्यांना दिलं। पुण्यामध्ये आम्ही 50,000 कोटी रुपयाचे 3 लेअरचे ब्रिजेस बांधतो आहे, तेही काम त्यांना दिलं आहे। त्यामुळे ही बिल्डिंग पण चांगली होईल। एक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे माझी की मुंबईमध्ये ताज हॉटेलच्या बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्टचं एक गेस्ट हाऊस आहे आणि ते हेरिटेजमध्ये आहे। खरं म्हणजे ही बिल्डिंग हेरिटेजमध्ये काय आहे मी खूप बारकाईने बघतो, पण माझ्या काही लक्षात नाही आलं काय कारण आहे। तर तुम्ही याला असं करा की आर्किटेक्टला सांगून जसं तिथलं जे होतं तसंच ठेवलं, पण आतून ते चांगलं केलं, तर ते हेरिटेजमध्ये जे आहे ते ठेवा तुम्ही तसंच, कारण त्याला त्या कमिटी विरोध करेल। पण त्याच्यामधून तुम्हाला हे करत असताना आतल्या गोष्टी बदलवता येतील आणि जसं आपण ते BPTचं गेस्ट हाऊस ताज हॉटेलच्या बाजूला आहे तसं बांधलं, त्या अशाच प्रकारचं हे पण चांगलं करायची गरज आहे। याच्या व्यतिरिक्त इकडे आजूबाजूला जेवढ्या बिल्डिंग आहे त्या तोडून टाका, मोहात नका पडू त्याच्या, त्या अतिशय घाणेरड्या बांधलेल्या आहेत, त्यामुळे संकोच न करता त्या तोडून टाका। आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही इथे आमचं फार आयुष्यातले फार जवळचे संबंध आहेत। आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात असताना तुमच्या ऑफिसच्या मागे कोर्ट होतं आणि आम्ही 11 वाजता यायचो आणि 3 वाजेपर्यंत इथं पाटोड्या समोसा खाऊन चहा पिऊन बसलो राहायचो। मग तो टोपीवाला यायचा आणि तो 3 वाजता आवाज द्यायचा, नितीन वर्सेस स्टेट, आणि मग आम्ही नितीन आणि मग आम्हाला तो साहेब सांगायचे तारीख झाली, घरी जा, आणि आम्ही घरी जायचो। असं अनेक वर्ष आयुष्यातली घालवली, त्यामुळे आमच्या स्मृती इथे आहेत। तेव्हा या बाहेर बसणारे जेवढे लोक आहेत त्यांची वेगळी अरेंजमेंट करावं लागेल, तर पण ती जरूर करा। लँडस्केपिंग पण चांगलं करा, कारण या ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम आता सगळ्यांजवळ गाड्या आल्या आणि ऑफिस पेपरलेस करा। आणि तुमच्याकडनं फक्त आमचा एक अपेक्षा आहे, तुमच्या लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटला दुरुस्त करा। हे ज्यांनी आमचे पुष्पहार घातले पटवारी ते नाही, पण हे जे कोणतं आहे ते डिपार्टमेंट जे हेरफार करते जमिनीत, भूमी अभिलेख
फार महान आहेत ते आणि त्यांच्याबद्दल मला फार आदर आणि सन्मान आहे. तर तुम्ही काहीतरी करून कॉम्प्युटर लावून त्या भूमी अभिलेख कार्यालयात लोक वर्ष चकडा मारतात आणि ते जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा त्यांना कसं प्रसन्न करायचं आता लोकांनाही माहिती आहे. त्यामुळे ते ऑफिस एकदा अप टू डेट करून द्या आणि कुठल्याही प्रकारे कॉम्प्युटरवर त्याच्या घरून त्याला सगळ्या गोष्टी मिळतील. कोणी ऑफिसमध्ये यायची गरज नाही. बिल्डिंग पण चांगली, प्रशासन पण ट्रान्सपरंट आणि करप्शन फ्री, टाइम बाउंड आणि त्याचबरोबर लोकांना उत्तम सर्व्हिस. असं जर तुम्ही आहात तोपर्यंत हो, चांगले आहेत जिल्हाधिकारी, त्यांनी मनात आणलं तर ते होईल. आणि नक्कीच याकरता एक उत्तम इमारत, उत्तम प्रशासकीय कार्यालय, उत्तम व्यवस्था आणि रस्त्यावरच्या सगळ्या लोकांकरता तुम्ही जर इकडे अकोमोडेट केलं तर त्यातलं अतिक्रमण पण दूर होईल. त्यामुळे एक चांगल्या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. दीक्षित साहेब चांगलंच काम करतील आणि देवेंद्रजींनी जसं पोलीस आयुक्ताला याच्या कार्यालयाला मोठी बिल्डिंग दिली तशीच जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली. पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि नागपूरच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार.